ज्या वेळेला आपण प्रवासात असतो त्यावेळेला स्तोत्र वाचन करावे की नाही, मंत्र म्हणावा की नाही, तर जर का तुमचं एखादं स्तोत्र पाठ असेल, पाठ नसेल तर तुम्ही छोटासा एखाद्या याच्यामध्ये घेऊन तुम्ही वाचू शकता. जशी शरीरशुद्धी महत्त्वाची असते तशी मनशुद्धीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. कारण की आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये लोकांना तितका वेळच उरलेला नाही की पहाटे उठतील, वाचन करतील, मग बाकीचं कामं करतील. तसं नाही आहे. पहाटे तर उठतात पण जीवन जगण्यासाठी कष्ट हे खूप झालेले आहेत. प्रवासातच 4-4 तास त्यांचे जातात. मग अशा वेळेला त्यांना जरूर तुम्ही प्रवासामध्ये बसल्या बसल्या तुमचं स्तोत्र पठण, मंत्र वाचन जरूर करू शकता. पायामध्ये चप्पल असते तर अशा वेळेला थोडंसं गंगाजलाची बाटली तुमच्यासोबत ठेवा. ते गंगाजल तुमच्या अंगावरती शिंपडून घ्या आणि मग तुम्ही ह्याचं वाचन जरूर करा. जरूर लाभ होईल.